संशयित विवाहिता मृत्यू प्रकरणात निष्पक्ष चौकशीची मागणी, अन्यथा उपोषणाचा इशारा. खामगाव तालुक्यातील शेलोडी येथे एका विवाहितेच्या संशयित मृत्यू प्रकरणी संबंधित कुटुंबियांनी निष्पक्ष व सखोल चौकशीची मागणी करत प्रशासनाला निवेदन दिले आहे. तपासात दोषींवर तात्काळ कारवाई न झाल्यास उपोषणाचा इशाराही देण्यात आला आहे. स्टोरी वाजत खामगाव तालुक्यातील शेलोडी येथे घडलेल्या एका विवाहितेच्या संशयित मृत्यू प्रकरणी संबंधित कुटुंबियांनी पोलीस प्रशासनाकडे सविस्तर निवेदन सादर करत निष्पक्ष व सखोल चौकशीची मागणी केली आहे. दिलेल्या निवेदनानुसार सदर प्रकरणात काही व्यक्तींवर गंभीर आरोप असूनही अद्याप कोणतीही ठोस व तातडीची कारवाई करण्यात आलेली नाही असा आरोप करण्यात आला आहे. तक्रारदारांनी नमूद केले आहे की या प्रकरणातील सर्व संबंधित व्यक्तींची चौकशी करून तपासात दोषी आढळणाऱ्यांवर कायद्यानुसार तात्काळ अटक कारवाई करण्यात यावी. तसेच प्रकरणातील महत्त्वाचे पुरावे, कागदपत्रे आणि साक्षीदारांचे जबाब सुरक्षित ठेवून कोणत्याही प्रकारे फेरफार होणार नाही याची दक्षता घेण्याची मागणी करण्यात आली आहे. याशिवाय ग्रामीण पोलीस स्टेशन खामगाव यांनी आतापर्यंत केलेल्या तपासाची वरिष्ठ अधिकाऱ्यांमार्फत सखोल पडताळणी करण्यात यावी. तसेच तपासाच्या सद्यस्थितीची लेखी माहिती देण्यात यावी अशीही मागणी करण्यात आली आहे. दरम्यान या प्रकरणात न्याय मिळाला नाही किंवा प्रशासनाने दुर्लक्ष केल्यास उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयासमोर शांततापूर्ण मार्गाने बेमुदत उपोषणास बसण्याचा इशारा तक्रारदारांनी दिला आहे. त्यामुळे या प्रकरणाकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देऊन तातडीने योग्य ती कारवाई करावी अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. महाभूमी डिजिटलसाठी ज्ञानेश्वर ताकोते, खामगाव. माझ्या पुतणीची म्हणजे माझ्या भावाच्या मुलीची दिनांक 28/7/2026 रोजी सेलोडी या गावामध्ये घातपात किंवा आत्महत्याचा प्रकार घडला. तर आम्ही रीतसर साहेबाकडे, SP साहेबाकडे तक्रार केली. त्या तक्रारीचा आतापर्यंतही बी आरोपीवर कुठलीही कारवाई केलेली नाही. त्याकरिता DSP साहेबाला आम्ही निवेदन देत आहोत की जर 6 तारखेपर्यंत हे 4ही आरोपी अटक न झाल्यास मी लोकशाही मार्गाने उपोषणाला बसीन. पुढे आत्मदहन किंवा कोणत्याही प्रकारचं माझ्यावर आलं मी ते करायला तयार आहो. पण मला न्यायच लागेल. जर न्याय न मिळाला अधिकही एका आवती सोबत दुसरी आवती माझी जाण्याची शक्यता आहे. वैष्णवी अनंता बरोदे, राहणार सेलोडी, तिचा दिनांक 28/7 रोजी तिच्या राहत्या घरी मृत्यू झालेला आहे. तिच्या मृत्यूसंबंधी तिचे वडील दीपक वामनराव बहुरूपी, राहणार कंचनपूर, यांनी पोलीस स्टेशनला तक्रार दिलेली आहे. त्या तक्रारीवरून पोलीस स्टेशन खामगाव ग्रामीण येथे अपराध क्रमांक 266/2026 कलम 108 80 85 3/5 भारतीय न्याय संहिता या कलमाप्रमाणे आपण अपराध दाखल केलेला आहे. सदरचा अपराध हा ते मयत मुलीचे पती अनंता विठ्ठल वडोदे, सासू सविता विठ्ठल वडोदे, सासरा विठ्ठल वडोदे, त्याचबरोबर तिचा दीर प्रशांत विठ्ठल वडोदे यांच्या विरुद्ध सदरचा अपराध दाखल झालेला आहे. सदरच्या अपराधामध्ये आरोपींचा शोध घेण्यात येत आहे. परंतु अद्याप आरोपी त्यांच्या घरी मिळून आलेले नाहीत. वारंवार जाऊन घरी आपण त्यांचा शोध घेतला. त्याच्यानंतर सुद्धा त्यांच्या नातेवाईकांकडे जाऊन आरोपींचा शोध घेण्यात येत आहे.